कॅन्सर होण्यामागची मुख्य कारणं नेमकी कोणती आहेत? कॅन्सर होण्यामागची मुख्य कारणं अशी आहे, की एक तर आता पुरुषामधला जर कॅन्सर घेतला समजा, तर पुरुषांमध्ये अलीकडच्या काळामध्ये ओरल कॅन्सर जो आहे, म्हणजे मुखाचा कॅन्सर, म्हणजे तो ओठाचा असेल, जिभेचा असेल, गालाचा असेल किंवा इसोफेगस असा जो असेल तो सगळा, तर याचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. लंग कॅन्सर याचं प्रमाण जास्त आहे. तर याच्यामध्ये जे काही टोबॅको म्हणजे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन जर करत असेल एखादी व्यक्ती, तर निश्चितचपणे त्यांना धोका जास्त असतो. कारण हे याच्यामध्ये कार्सिनोजन खूप जास्त असतात. तर असं म्हणतात, की सिगारेटचा एक झुरका जो असतो ना, त्याच्या जवळपास 4,000 पेक्षा जास्त कॅन्सर निर्माण करणारे घटक असतात आणि त्याच्यामुळे कॅन्सर होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. तर हे एक आहे. दुसरं एक कारण असं आहे, की समजा काही जेनेटिक चेंजेस शरीरामध्ये जर झाले आपल्या गुणसूत्रांमध्ये, तर निश्चितपणे तेही एक कारण आहे कॅन्सर होण्याचं. तिसरं जे आहे, की आता अलीकडे जे काही प्रमुख कारणं आहेत, तर त्यात प्रमुख समजा अल्ट्राव्हायोलेट रेजला जर कोणी एक्सपोज जास्त झालेला असेल किंवा आता सगळं सध्याचं जे काही आपण अन्न ग्रहण करतो किंवा बरेचसे असं फास्ट फूड आहे. त्याच्यानंतर अनेक आता हे वेगवेगळे मसाले, अनेक वेळा वापरलेलं तेल किंवा हे सगळे ह्या सगळ्या इम्प्युरिटीज ज्या आहेत, तर याच्यामुळे सुद्धा अलीकडच्या काळामध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण हे जास्त आढळून येतं.